कटू तिक्त कषाय म्हणजेच काय की तिखट, कडू आणि तुरट रसांचं सेवन कफ प्रकृतीच्या व्यक्तीने करणं गरजेचं आहे. आता तिखट पदार्थांमध्ये काय सेवन करायचे तर मसाल्याचे पदार्थ मगाशी सांगितल्याप्रमाणे आलं, लसूण, दालचिनी, लवंग यांचा समावेश आहारात करायचा आहे. तिखटू चूर्ण म्हणजेच काय सुंठ, काळी मिरी आणि पिंपळी यांचं सममात्रेत चूर्ण करायचं आहे आणि 1 ते 2 चमचा तुम्ही मधासोबत एकत्र करून यांचं सेवन करायचं आहे. तुम्हाला जर सर्दी खोकल्यासारखे त्रास वारंवार होत असतील तर त्रिकटू चूर्ण त्यासाठी अतिशय उत्तम आहे. आता कडू पदार्थांमध्ये काय सेवन करायचं आहे तर कारल्याची भाजी आहे किंवा निंबाची पानं आहे तर यांचं सेवन तुम्ही करू शकता. गुळवेलीच्या पानांची भाजी करून तुम्ही खाऊ शकता किंवा गुळवेलीचे जे स्टेम्स असतात तर त्यांचा काढा तयार करून ते तुम्ही घेऊ शकता जेणेकरून शरीरातील कफदोष कमी होईल. त्यानंतर कषाय रस म्हणजे तुरट रसामध्ये काय घेऊ शकता तर हिरड्याचं चूर्ण आहे किंवा ताकाचं सेवन करू शकता. त्यामध्ये देखील मसाले ताक म्हणजे काय करायचं आहे की तुपामध्ये जिरे, हिंग आणि कढीपत्ता यांची फोडणी करून ती ताकाला द्यायची आणि याचं सेवन तुम्ही करू शकता. यानं काय होणार आहे जो अग्निमंद आहे, जो जठराग्निमंद झालेला आहे तर तो चांगला होण्यासाठी मदत होणार आहे. जेवणानंतर तुम्ही खाऊच्या पानाचं सेवन करू शकता. खाऊचं पान हे देखील तुरट रसाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही ओवा एकत्र करून याचं सेवन करू शकता. यानं काय होणार आहे की जो घेतलेला आहार आहे तो व्यवस्थित पचन होण्यासाठी मदत होणार आहे. कफ प्रकृतीच्या व्यक्ती हे उपवास किंवा लंघन करू शकता की जेणेकरून जे सतत वाढणारं वजन आहे किंवा वाढलेलं वजन आहे तर ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे.